Hello student, welcome in a Sahaj Shikshan YouTube channel. So student, today we are going to take 5th standard. Subject is a EVS means Environmental Studies in that part 1. So today we have to take chapter number 1st, Our Earth and Our Solar System. And this video is on complete exercise of this chapter. So let's start to this chapter exercise. In that, question first is, what's the solution? See, one of the asteroid have fallen out of its place in the asteroid belt and is hurling towards the sun. Our Earth is in its way and there is all likelihood of a collision. What can be done to prevent this collision? म्हणजेच लघुपट्ट्यातील एक लघुग्रह जो आहे तो घरंगळत खाली येत आहे सूर्याच्या दिशेने. तर तो तशा दिशेने येत असताना त्याच्या मार्गामध्ये आपली पृथ्वी आली आहे आणि आपल्या पृथ्वीवरती तो कोलिजन होणार आहे म्हणजे धडकणार आहे. तर या सिच्युएशन मध्ये आपल्या पृथ्वीला ते धडकण्यापासून प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करू शकतो हे विचारलेलं आहे. तर सी याचं आन्सर काय येईल? यूज द शॉक वेव्ह टू डिफ्लेक्ट इट अवे फ्रॉम द अर्थ. तर काही अशा वेव्स असतात त्या वेव्स पाठवून आपल्या पृथ्वीपासून त्याला आपल्याला दूर करता येतं. विच मीन्स अटॅच 3 लार्ज रिमोट कंट्रोल्ड रॉकेट्स to the asteroid, running it into a large space vehicle and move it away from the dangerous collision. तर काही रिमोट कंट्रोल रॉकेट्स असतात ते तशा प्रकारचे रॉकेट्स आपण ते येणाऱ्या दिशेमध्ये पाठवून त्याची दिशा आपण बदलू शकतो जेणेकरून पृथ्वीवरती त्याचं कोलिजन होणार नाही. तर हा होता आपला प्रश्न पहिला. नेक्स्ट सेकंड क्वेश्चन. Use your brain power. See, in that first question, what will happen to solar system if the sun were to suddenly disappear? जर आपल्या सूर्यमालेतील सूर्य अचानकपणे नाहीसा झाला तर काय होईल? See the answer. First, if the sun were suddenly disappear, all life forms on earth will cease because the sun is a source of light and heat. Then second, there will be complete darkness on all planets. सगळ्या ग्रहांवरती काळोख असेल. And third, the planet will move from their orbit and may clash against each other. आणि जर सूर्य सडनली डिसअपियर झाला तर काय होऊ शकतं? जे प्लॅनेट्स आहेत हे कसेही त्याच्या ऑर्बिटमध्ये मूव्ह होऊ शकतात आणि एकमेकाला थडकण्याची शक्यता असते. सेकंड, सपोज यू वॉन्ट टू गिव्ह युअर ॲड्रेस टू अ फ्रेंड यू हॅव ऑन द प्लॅनेट मार्स. समजा तुमचा मित्र किंवा मैत्रीण आहे ती मंगळावरती आहे आणि त्याला किंवा तिला तुमचा ॲड्रेस द्यायचा आहे. देन हाऊ विल यू राईट युअर ॲड्रेस इफ यू वॉन्ट देम टू अंडरस्टँड एक्झॅक्टली वेअर यू लिव्ह. तर तुम्ही कशा पद्धतीचा ॲड्रेस लिहिणार जेणेकरून त्याला एक्झॅक्टली समजेल की तुम्ही कुठे आहात. सो सी द आन्सर. या ठिकाणी फर्स्ट मी नाव देते, मिस वर्षा पाटील, फ्लॅट नंबर 401, लक्ष्मी नारायण अपार्टमेंट नियर शिवाजी चौक, सांगली. आणि हा जो आहे हा पिनकोड दिलेला आहे 416416. देन स्टेट महाराष्ट्र, कंट्री इंडिया, कॉन्टिनेंट ऑफ एशिया, अर्थ विच इज थर्ड ऑफ द प्लॅनेट इन सोलर सिस्टीम अँड मिल्की वेज. तर अशा प्रकारे आपण हा ॲड्रेस देऊ शकतो. Next is the third question. In the picture below, correct the sequence. So त्यांनी हा
सोलर सिस्टीमचा एक इमेज आपल्याला दिलेली आहे, पिक्चर दिलेली आहे आणि याच्यामध्ये जे सगळे ग्रह दिलेले आहेत त्यांचा सिक्वेन्स बदललेला आहे. आता हा सिक्वेन्स आपल्याला करेक्ट करायचा आहे, तर तो सिक्वेन्स असणार आहे अशा पद्धतीचा. फर्स्ट मध्ये जो आहे हा आहे आपला सूर्य, त्याच्यानंतर मर्क्युरी, देन व्हेनस, देन तिसऱ्या नंबरला आहे अर्थ म्हणजे आपली पृथ्वी, त्यानंतर येतो मार्स, त्यानंतर मध्ये हा जो आहे हा आहे लघुग्रहांचा पट्टा. हे सगळे काय आहेत? लघुग्रहांचा पट्टा, याला ॲस्ट्रॉइड्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर येतो ज्युपिटर, सॅटर्न, देन आहे युरेनस, त्याच्यानंतर युरेनस नंतर येतो तो नेपच्यून आणि नेपच्यून नंतर येतो तो आहे प्लुटो, जो सगळ्यात छोटा ग्रह आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा सिक्वेन्स बरोबर आहे. देन पुढचा फोर्थ क्वेश्चन, हु आय एम. ए, you can see me from the earth, but the light part of me that you see changes every day. तुम्ही मला पृथ्वीवरून बघू शकता, परंतु माझा जो लाइटन पार्ट आहे हा प्रत्येक दिवशी बदलत असतो. तर मी कोण ओळखा असं सांगितलं आहे. तर याचा आन्सर आहे द मून. देन बी, I have my own light. It is only from me that the planets get light and heat. तर याच्यामध्ये काय विचारलेलं आहे? मला स्वतःची लाईट आहे आणि माझ्यापासूनच इतर प्लॅनेट्सला लाईट मिळते, हीट मिळते. तर मी कोण? तर आन्सर आहे द सन. सी क्वेश्चन, I turn around myself around a planet and also around a star. तर मी स्वतःभोवती फिरतो, मी ग्रहांच्या भोवती फिरतो आणि मी ताऱ्यांच्या भोवतीही फिरतो. तर मी कोण? तर द आन्सर इज अ सॅटेलाइट. देन डी, आय टर्न अराउंड मायसेल्फ अँड रिव्हॉल्व अराउंड द सन. तर मी स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतो. तर मी कोण? तर आन्सर आहे प्लॅनेट म्हणजेच ग्रह. देन नेक्स्ट ई, नो अदर प्लॅनेट हॅज अ लिव्हिंग वर्ड लाईक माइन. असा दुसरा कोणताही ग्रह नाही की ज्याच्यावर माझ्यासारखी सजीव आहेत किंवा लिव्हिंग वर्ड आहेत. तर त्याचं तो प्लॅनेट कोणता आहे? तर अर्थ आहे. पृथ्वीशिवाय इतर कुठल्याही ग्रहावरती सजीव नाहीत. एफ, आय एम द नियरेस्ट स्टार टू द अर्थ. देन द आन्सर इज सन. Okay, next question is a question 5. In that question A, for what purpose are rockets used in a space travel? See the answer in that point. First, very powerful rockets are used to send a spacecraft into space. Then second point, a tremendous quantity of fuel is burned in a rocket so that spacecraft weighing thousands of tons may be launched into space. And now the last question is a question 5. In that question B, what information do man-made satellites provide? तर मानवाने बनवलेले जे सॅटेलाइट्स आहेत ते काय काय माहिती पोहोचवतात किंवा त्याचा काय उपयोग केला जातो? सी स्टुडंट आन्सर. पॉइंट फर्स्ट, man-made satellites provide useful information on agriculture, environment, weather, forecasting, making maps and searching for water and mineral wealth on the earth. कशासाठी केला जातो बघा? शेतीसाठी, तसेच हवामान कसे आहे हे दाखवण्यासाठी, तसेच काही नकाशेसाठी, तसंच आपल्या पृथ्वीवरचं पाण्याचा साठा आणि काही खनिजांचा साठा कोठे आहे हे शोधण्यासाठी. अँड सेकंड पॉइंट, इट इज ऑल्सो युज्ड फॉर अ टेलिकम्युनिकेशन.
Okay, so this is the answer of this question. सो स्टुडंट, या क्वेश्चन बरोबर आपला या चॅप्टरचा हा जो एक्सरसाइज होता हा संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे, बेल आयकॉनवरती बटन प्रेस करा. म्हणजे काय होईल, इथून पुढचे सर्व स्वाध्यायाचे व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि तसेच तुम्हाला इतर कुठल्या स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट कळवा. थँक्यू.